अबोली या मालिकेच्या 9 ऑक्टोबरच्या भागामध्ये अबोलीला श्रेयस फोन करून सांगत असतो, आता काहीही झालं ना तरी सगळ्यांच्या समोर मी तुझ्या बोटामध्ये अंगठी घालणार आणि आपला साखरपुडा होणार. आता सगळ्या जगाला आपलं नातं कळू दे. अबोली थोडीशी गडबडते आणि आता ती इकडे अंकुशला सगळं गोष्टी सांगायला लागते. यावरती रमा म्हणते, काय ग, का अशी गडबडलेस? आता तितक्यात अंकुश पण येतो. मग अबोली सांगते त्या श्रेयसला अख्ख्या जाळीसमोर माझ्या बोटामध्ये अंगठी घालायची आहे. रमा म्हणते, हे कसं शक्य आहे? यावरती अबोली म्हणते, हे सगळं जर का आपण शक्य करून दाखवलं नाही किंवा या सगळ्याला जर का आपण नकार दिला तर मात्र श्रेयस या सगळ्यामध्ये माझी पाठ काही सोडणार नाही. यावरती अंकुश म्हणतो, थांब रमा, तू चिंता करू नको. या सगळ्यामध्ये आपण ना अबोलीच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आहे आणि काहीही घडलं ना तरी सुद्धा अबोलीला श्रेयसच्या तावडीतून वाचवायचंय. आता फायनली दुसरा दिवस उजाडतो आणि या वेळेला आता मात्र श्रेयस तिकडे येतो आणि अबोली अबोली मी आलोय असं म्हणत अबोलीला आवाज द्यायला लागतो. त्यावरती अबोली बाहेर येते. श्रेयस म्हणतो, आज सगळ्या चाळीसमोर तुला मी माझी बायको म्हणून घोषित करणार आहे. आज आपण एकमेकांच्या हातामध्ये अंगठ्या एक्सचेंज करायच्या आहेत आणि काहीही झालं तरी सुद्धा आता आपण नवरा बायको म्हणून जगाच्या समोर मिरवायचं आहे. बघ किती छान लाइटिंग केले, बघ किती छान डेकोरेशन केलंय असं म्हणत असताना आता मात्र श्रेयस म्हणतो, मी तुझ्यासाठी अंगठी आणले आणि गुडघ्यावरती बसून तो अबोलीसाठी अंगठी उघडतो आणि तिच्या बोटामध्ये घालायला जातो. सगळेजण श्वास रोखून हा सगळा प्रकार पाहत असतात. आता अबोली काय करणार? या सगळ्यामध्ये अबोली आता या श्रेयसला कसं काय सामोरं जाणार नीता विचार करत असते किंवा नीता आता इकडे राघूला सांगते, आत्ता खऱ्या अर्थाने धमाल येणार आहे. या सगळ्यामध्ये आता मात्र ज्या वेळेला अबोली तोंडावरती आपटेल ना तेव्हा खरी धमाल येईल. त्यापर्यंत आता इकडे म्हणत असतो तिला श्रेयस की अबोली, अगं मी कधीपासून तुझ्या समोर उभा आहे, लवकरच माझी अंगठी एक्सेप्ट कर की तू. यावरती अबोली म्हणते, सॉरी श्रेयस, मी तुझी अंगठी एक्सेप्ट करू शकत नाही. त्यावरती श्रेयस म्हणतो, काय झालं? अबोली बोल ना, काय झालं? असं म्हणत तो अबोलीचा हात हातात धरतो. अबोली, तुला कुणी काय केलं? यावरती अबोली म्हणते, माझ्या हाताला इजा झाली आहे. त्यावरती श्रेयस म्हणतो, कुणी केलं हे सगळं? अंकुशने केलं का? अबोली म्हणते, नाही रे. यावरती आता मात्र नीता म्हणते, काही नाही श्रेयस, ही सगळी हिची ऍक्टिंग आहे, ऍक्टिंग. तिचा हात उघडून दाखव, हात उघडून बघ, ही सगळं तुला फसवती आहे असं म्हणत इकडे आता नीता ऍक्टिंग करायला लागते आणि आता ती अबोलीचा हात धसमुसळेपणाने उघडायला लागते. अबोली म्हणते, नीता ताई मला दुखतंय, काय करताय तुम्ही? यावरती श्रेयस म्हणतो, नीता तिला लागलंय ना वेड्यासारखं काहीतरी करून आता या सगळ्यामध्ये तिचं हे वाढवू नकोस, खबरदार तिला जर का त्रास दिलास तर. असं म्हणत श्रेयस या सगळ्यामध्ये नीतालाच आता मात्र छानपैकी जाब देतो. त्यावरती नीता म्हणते, श्रेयस तुला मूर्ख बनवण्याची सगळी कारस्थानं इकडे चालू आहेत आणि तू मूर्ख बनण्यात चाललेला आहेस. तुझ्या गोष्ट लक्षातच येत नाही, ही अबोली तुला धोका देते. यावरती अबोली म्हणते, श्रेयस मी तुला धोका का देईन? मग नीता धसमुसळेपणाने ते सगळं बँडेज काढते आणि बघ बघ काहीच नाहीये असं म्हणत ती आता बँडेज काढून अबोलीचं समोर आण तर नीतालाच धक्का बसतो, कारण अबोलीच्या हाताला खरोखरची जखम झालेली असते. आता नीता विचार करते, हे काय घडलं? म्हणजे आता मला तर असं वाटते की या अबोलीने या सगळ्यामध्ये हे नाटक करत असेल, पण तिला खरोखर जखम झालेली आहे. आता मात्र अबोलीने जबरदस्त गेम खेळलेला असतो. अबोली म्हणते, बघितलं श्रेयस, म्हणजे एकतर मला लागलंय, मला ह्या सगळ्यामध्ये अजिबात हे सहन होत नाहीये, खूप त्रास होतोय, तरी सुद्धा आज आपला साखरपुडा म्हणून मी तोंडावरती हसू आणत या सगळ्यामध्ये हे सहन करत होते. पण नीताताईंनी आज तर हद्दच पार केली. नीताताईंनी या सगळ्यामध्ये मला बघ ना कशा पद्धतीने मला त्रास दिलाय असं म्हणत आता मात्र अबोली नीतावरती सगळाच ब्लेम टाकून मोकळी होते आणि नीता या सगळ्यामध्ये चांगलीच गडबडते. नीता म्हणते, नाही रे श्रेयस, ते काही हे नाही, ती नाटक करत होती असं तसं हे ते नीता बोलायला लागते. पण श्रेयस म्हणतो, नीता तू मूर्ख आहेस का? एकतर तिला या सगळ्यामध्ये त्रास होतोय आणि तू तिला अजून त्रास देण्याचा प्रयत्न करतेस. अबोली कसं घडलं हे सांग. यावरती अबोली सांगते, तुला खरं सांगू का, तर नीताताईंना मुळातच माझं कधी भलं झालेलं बघवत नव्हतं. नीताताईंना या सगळ्यामध्ये माझ्यावरती खारच खायचा असतो. आज माझ्या आयुष्यामध्ये एक चांगला क्षण येत होता
आज माझ्या आयुष्यामध्ये तू येत होतास, तू माझ्या आयुष्यामध्ये येऊन माझ्या आयुष्याचं सोनं करणार होतास, पण नीताताई या सगळ्यामध्ये काही ऐकायला तयार नाहीत. त्यांना माझ्या आयुष्यातला हा सुद्धा क्षण आता वाया घालवायचा होता, म्हणून त्यांनी हे सगळं कारस्थान केलं. त्यावरती आता मात्र नीता म्हणते, अबोली काय बोलतेस तू? अबोली म्हणते हो. यावरती आता मात्र अंकुश म्हणतो, हे झालंय तरी कसं? यावरती आता मात्र श्रेयस म्हणतो, बोल, अंकुशने काही केलंय का? आत्ताच्या आत्ता या अंकुशचा मी खात्मा करून टाकतो, तू मला फक्त सांग, अंकुशने काही केलंय का तुला? असं म्हणत आता चिडलेला श्रेयस इकडे खूप रागामध्ये येतो आणि अबोलीला, बोल तुला कुणी हे केलं, बोल तुला कुणी हे केलं, असा आरडाओरडा करायला लागतो. त्यावरती अबोली अंकुशकडे पाहते आणि आता या सगळ्यामध्ये त्यांचा आधी ठरलेला प्लॅन आता फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला दाखवला जातो. इकडे आता रमा म्हणत असते, अबोली जर का तू या साखरपुड्याला नकार दिलास तर श्रेयस समोर आपलं भांड फुटेल आणि या साखरपुड्याला होकार तर तू देऊच शकत नाहीस. काय करायचं या सगळ्या दुविधेमध्ये असताना अबोली सांगते, आई तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? कारण या सगळ्यामध्ये आपण ना असं काहीतरी करायचं आहे की ज्याच्यामुळे माझा प्लॅन म्हणजे माझं भांड पण नाही फुटणार आणि श्रेयस सोबत मला साखरपुडा पण करायला नको. त्यावरती रमा म्हणते, तू काय करणार आहेस? ते अंकुश म्हणतो, अबोली तुझ्या मनात तरी नक्की काय आहे? अबोली म्हणते, माझ्या मनात अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे या सगळ्यामध्ये आपल्याला एकाच दगडामध्ये 2 नाही तर 3 पक्षी मारता येतील आणि नीताताईंना या सगळ्यामध्ये धडा शिकवता येईल. असं म्हणत अबोलीने केलेला प्लॅन आता वर्कआउट होणार असतो. फ्लॅशबॅक मधून अबोली बाहेर येते आणि आता ती श्रेयसला सांगते, मी किचन मध्ये काहीतरी काम करत होते. ज्या वेळेला मी किचन मध्ये काम करत होते त्यावेळेला मागून नीताताई कधी कशा कुठे आल्या मला कळलंच नाही आणि अचानकपणे आल्या आणि हातामध्ये खलबत्ता घेऊन आल्या. नीता गडबडते, हे कधी घडलं होतं? मी कधी हे सगळं केलं होतं? ही मूर्ख अबोली तोंडावरती पडले काही मला बोलती आहे. त्यावरती अबोली सांगायला लागते, हो श्रेयस या माझ्या मागून आल्या, माझ्या मागून यांनी माझ्या मागून खलबत्ता घेऊन आल्या, माझ्या हातावरती सपासप वार केले. आता नीता गडबडते, काय? मी हे कधी केलं? अबोली म्हणते, बघ ना श्रेयस, माझ्या हाताला किती दुखापत नीताताईंनी केली. आता श्रेयसच्या रागाचा पारा चढतो. नीता काय केलंस तू हे सगळं? तू अबोलीच्या हातावरती वार केलास? तुझी हिम्मत कशी झाली नीता अबोलीच्या हातावरती वार करण्याची? असं म्हणत आता तो नीताला चांगला जाणता म्हणते, श्रेयस ही तुला फसवते, श्रेयस ही तुला फसवते, कळत नाहीये का तुला? ही तुला अडकवती आहे. यावरती श्रेयस म्हणतो, जा तू नीताच्या एक खडखडीत थोबाडीत दे, परत तिची हिम्मत व्हायला नको तुझ्यासोबत असं वागायची. यावरती अबोली म्हणते, नाही रे श्रेयस, तू तरी इकडून निघून जाशील पण मला त्या नीताताईंचा सामना करायचा आहे. तू निघून गेल्यावरती नीताताई या सगळ्यामध्ये मला अडकवतील आणि मला या सगळ्यामध्ये तोंडावरती पाडतील. यावरती श्रेयस म्हणतो, अजिबात नाही, तू या नीताला घाबरू नकोस, या नीताचं काय करायचं मी बघतो, तुझा थोबाडीत दे तिच्या. असं म्हणत इकडे डाव यशस्वी होतो. मनवा मात्र गोड हसत असते आणि श्रेयस म्हणतो, नीता तुझी हिम्मत कशी झाली माझ्या अबोलीला या सगळ्यामध्ये अडकवायची? असं म्हणत श्रेयस आता नीताला थोबाडीत द्यायला सांगतो. अबोली येते, खाडकन थोबाडीत देते, नीता नेहमीप्रमाणे थोबाडीत खाते आणि श्रेयसकडे पाहतच बसते. श्रेयस म्हणतो, ही शिक्षा तुझ्यासाठी पुरेशी नाहीये, माझ्या अबोलीच्या वाटेला जायला लागलीस तर गाठ ठेव. तोपर्यंत अबोलीचं लक्ष जातं ते म्हणजे श्रेयसच्या पॉकेटमध्ये असलेल्या चावीकडे. त्याच्या आता कुर्त्याच्या पॉकेटमधून एक चावी बाहेर आलेली असते. अबोली विचार करते, हीच ती चावी आहे त्या सिक्रेट रूमची. त्यात काहीतरी सिक्रेट दडलंय, जे सिक्रेट श्रेयस सगळ्यांपासून लपवून ठेवते. ते सिक्रेट काय आहे हे जाणून घेण्यासाठी आता ती चावी मिळाली पाहिजे. मग ती अंकुशला इशारा करते की श्रेयसच्या पॉकेटमध्ये ती चावी आहे सिक्रेट रूमची, तुम्ही काहीही करून ती चावी मिळवा. आता अंकुश एकदम युक्ती करतो आणि ए श्रेयस, तू माझ्या बहिणीला असं काही बोलू शकत नाहीस. ती माझी बहीण आहे, वाटेल ते ऐकून घ्यायला मी इथे बसलो नाहीये. तिचा भाऊ इथे आतापर्यंत जिवंत आहे. जर का माझ्या बहिणीला काही करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे. नीतालाच धक्का बसतो, म्हणजे आतापर्यंत अबोलीच्या बाजूने असणारा हा भाऊ अचानकपणे माझी साईड घेतोय, सिरियसली? आणि नीता गडबडते आणि आता ती इकडे तिकडे पाहायला लागते. तोपर्यंत इकडे आता अंकुश म्हणत असतो, माझ्या बहिणीच्या वाट्याला जाऊ नको. त्यावरती श्रेयस म्हणतो, काय रे, तुझ्या बहिणीने काहीही चूक करायची आणि तू बोलणारा कोण आहेस? यावरती अंकुश म्हणतो, मी अबोलीचा नवरा आहे, अजून विसरलास का? अबोलीचा नवरा या नात्याने मी हे बोलणार म्हणजे बोलणारच. असं म्हणत आता इकडे
अंकुशने श्रेयसची चांगलीच खरडपट्टी काढली असते. नीता गडबडते, काय चाललंय? या सगळ्या गडबडीमध्ये मुद्दाम अंकुशने हा सगळा मुद्दा उकरून काढलेला असतो, जेणेकरून श्रेयसची जी चावी आहे ती अबोलीला काढता येईल. आता फायनली ती वेळ येते. अबोली श्रेयसच्या पॉकेटमधून ती चावी आता हिसकावून घ्यायला लागते आणि आता ती चावी हिसकावून घेता घेता श्रेयसला अंकुश मारत असतो. नीता मध्ये येते, मनवामध्ये येते. सगळेजण मुद्दाम किओस निर्माण करतात, गोंधळ निर्माण करतात, जेणेकरून श्रेयसची ती चावी अबोलीला काढता यावी. पण या गडबडीत चावी खाली पडते. अबोलीच्या हातात काही चावी मिळत नाही. मग श्रेयस घरी येतो. घरी आल्यावरती तो चावी शोधायला लागतो. कुठे गेली ही चावी? चावी कुठे गेली? आत्ता तर माझ्या पॉकेटमध्ये होती. श्रेयस गडबडतो. चावी न सापडल्यामुळे तो खूप हायपर होतो. त्याच वेळेला इकडे आता अंगणामध्ये खेळत असलेला चाळीमधला एक छोटा मुलगा चावी घेऊन अबोलीकडे येतो आणि अबोली, ताई ही बघ ती चावी, तू चावी शोधत होतीस ना, ती मला सापडली. यावरती अबोली म्हणते, ही तुला कुठे सापडली? तो सांगतो, अंगणामध्ये. मग ती चावी अबोली पाहते आणि हीच तर ती चावी आहे सिक्रेट रूमची. आता ही चावी मला सापडले म्हणजे आता श्रेयसचं खूप मोठं सिक्रेट मला समजेल आणि खऱ्या अर्थाने श्रेयस या ट्रॅपमध्ये